बीड शहरातील बार्शी रोडवर सोमेश्वर मंदिराजवळील पुलाच्या मधोमध आज दिनांक 15 जुलै म्हणजेच बुधवारी रोजी आज पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ वाहनाला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे। वाहन चालकानं इंजिनमधून धूर निघत असल्याचं दिसताच वाहनाच्या बाहेर आल्यानं सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार जळालेल्या स्कॉर्पिओमध्ये MH 230500 या क्रमांकाची नंबर प्लेट आढळून आली। ही स्कॉर्पिओ एका हॉटेल चालकाची असल्याची देखील चर्चा होती, मात्र ही कार कोणाची याची माहिती मिळाली नाही। आग इतकी भीषण होती की अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहन पूर्णपणे जळून खाक झालं। वाहनाच्या इंजिनमधून सकाळी सुमारे 9 वाजेपर्यंत धूर निघत होता। जळालेली स्कॉर्पिओ पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती। ही घटना बार्शी नाका पुलाच्या मधोमध घडल्यानं बीड शहरात येणारी व शहराबाहेर जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी तात्काळ वाहतूक पोलीस हरके कर्मचाऱ्यांना व पेटबीड अल्ताफ शेख यांना घटनास्थळी पाठवून स्कॉर्पिओच्या पुलाच्या बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली। दरम्यान स्कॉर्पिओला आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप मात्र स्पष्ट झाले नाहीये। संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा आता अधिक तपास सुरू आहे। अशा ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।